मंचर येथे काल जी एक खूप मोठी कारवाई झाली तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी कारवाई झाली त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यामधल्या उमरज क्रमांक 2 यातल्यामधला एका आरोपीविरुद्ध देखील गुन्हा दाखल झाला व सदर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। वैभव जयप्रकाश हांडे राहणार उमरज असं या आरोपीचं नाव आहे। तर हे पहा, जर तुम्ही एक घर पाहू शकताय, हे वैभव हांडे यांचं आहे। आणि मुळात सांगायचं असं की ही जी कारवाई झाली ही भेसळयुक्त दूध, नकली दूध, याच्यामध्ये यांचा कोणताच डेअरी किंवा प्लांट नाही आहे। यांच्याकडे 2 गाड्या आहेत व या 2 गाड्यांच्या साहाय्याने हे परिसरातील काही विशिष्ट शेतकऱ्यांकडून हे दूध कलेक्शन करतात आणि या ठिकाणी दूध आणून, हे तुम्ही जर पाहिलं तर हे जरा गावापासून आडबाजूला आहे हे वैभव हांडे यांचं घर, आणि या ठिकाणी ते दूध वगैरे आणून त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करून ह्या दुधाची विल्हेवाट 2 गाड्या भरून पुण्यासारख्या ठिकाणी होते अशी मला माहिती मिळाली। आपण जर या ठिकाणी आलो तर ह्या घरामध्ये टाळा लावल्याचं आपल्याला आढळून येईल आणि या ठिकाणी काही पशु आहाराच्या तुम्हाला या ठिकाणी पिशव्या देखील आपल्याला मिळतील। हे पहा, तुम्ही जरा झूम करा, कारण की दुसऱ्याची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, आपल्याला आतमध्ये जायचं नाही आणि आपण हे सगळं चित्रीकरण करतोय। तर सर्वात प्रामुख्याने सांगायचं तुम्हाला असं, या ठिकाणी हे पहा 1 2 3 4 हे 4 हे छोटे हे आहेत, काय म्हणता येईल याला, ड्रम आहेत। इकडे बघा, इकडं सुद्धा ह्या सगळ्या हे आहेत, काय म्हणतात याला, कॅन आहे। इथं छोटी टाकी आहे। जर तुम्ही वरून पाहिलं तर वर देखील एक मोठ्या टाकीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी मीटर कनेक्शन घेतलेले। आता आपण जर कोणाला विचारलं इथं कोण आहे का, तर सगळे दरवाजे वगैरे लॉक केलेले आहेत। बहुतेक इथं काही संपर्क नाही। आता जे वैभव जे आहेत हांडे ते फरार आहे, ते अटक आहेत। मंचर पोलिसांच्या कस्टडीमध्ये ते आहे। पोलिसांचा अधिक तपास या ठिकाणी सुरू आहे। जर आपण पाठीमागे येऊन पाहिलं तर या ठिकाणी देखील काही इथं देखील एक ड्रम आहे। त्या ड्रममध्ये काय आहे, पाणी भरलेलं दिसतंय। या ठिकाणी काही औषधं वगैरे दिसत आहेत, ते काय हे सांगता यायचं नाही, परंतु अशा पद्धतीचं या ठिकाणी दूध वगैरे आणून या ठिकाणी भेसळयुक्त दूध तयार केलं जायचं। इकडेही कॅन वगैरे दिसत आहेत। हे तुम्ही पहा। तर सांगायचं कसं का, हा जो 26 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, त्यातल्यापैकी 13 जणांना अटक केली। इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं तैनात केलेली आहेत, पाठवलेली आहेत। तर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर हे रॅकेट चालवलं जायचं। आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे, ते काहीतरी पडलेलं आहे वाटतं, काहीतरी कंपल्ट डिटर्जंट सारखं काहीतरी पडलेलं दिसतंय। ठीक आहे, या इकडं चला। तर इथं यांचं कुठंच हे नाही आहे, प्लांट नाही आहे किंवा कलेक्शन सेंटर नाही आहे, चिलिंग सेंटर नाही आहे। हे कुठून तरी इकडून तिकडून गाड्या वगैरे फिरून विशिष्ट शेतकऱ्यांकडून दूध वगैरे घेतात आणि असं बोललं जातं का या ठिकाणी हा भेसळ नकली दूध वगैरे तयार करून, आता पोलिसांच्याच माहितीनुसार सांगायचं तर 600 लिटरचं 4000 लिटर दूध तयार व्हायचं, अशी परिस्थिती। आता मला सांगायचं काय, कारण की हे जे वैभव हांडे जे आहेत यांच्यावर 2023 साली म्हणजे 3 वर्षांपूर्वी एक गुन्हा दाखल झालेला आहे। FDAनेच ही कारवाई केलेली होती पोलिसांच्या मदतीने। श्रीगोंदा तालुक्यातलं काष्टी गाव आहे, त्या ठिकाणी एकावर अशी जशी मंचरच्या ठिकाणी दाट टाकली तशीच एका केमिकल वगैरे बनवणाऱ्या किंवा दूध तयार करणाऱ्या केंद्रावर दाट टाकली। तिथून जे काही केमिकल कुठं जायचं, कोणाकोणाचं हे नेक्सस आहे, त्याची चौकशी करण्यात आली। त्यावेळी पोलिसांना आणि FDAला 15 आरोपी याच्यामध्ये आढळून आलेले होते। त्याच्यापैकी 10 आरोपींना पोलिसांनी त्यावेळी अटक केली होती आणि 10 मधला एक आरोपी जुन्नरचा होता, त्याचं नाव वैभव हांडे। सदर या वैभव हांडे यांना अटक करण्यात आलेली, परंतु ते नंतर त्यांनी जामीन मिळवला आणि जामीन मिळवल्याच्या नंतर पुन्हा तोच गोरखधंदा हा सुरू केलेला आहे। असं सांगण्यात येतं आहे की हे जे काही
हे आहेत, समजा काही पावडर्स किंवा काही केमिकल आहे, हे हंडे काही विशिष्ट शेतकऱ्यांच्याच ताब्यात द्यायचे आणि त्यांना सांगायचे असे तुम्ही तयार करा आणि मला सप्लाय करा, असं व्हायचं. आणि ह्या दुधाचं अनेक पटीने दूध हे केमिकलयुक्त नकली दूध तयार केलं जायचं आणि त्याचं तिकडं वितरण याला व्हायचं. आणि हा तर प्रकार इथंच नाही, जुन्नर आंबेगावच नाही तर पूर्ण अर्ध्या महाराष्ट्रभर आहे. नीट जर चौकशी केली तर याच्यामध्ये बडे बडे मासे किती गावगावी ह्या घटना उघडकीस येऊ शकतील. तर आता आरोपीला अटक करण्यात आल्यामुळं आता हे घर बंद दिसते. त्यामुळं नक्की काय इथं आपण कुणाला विचारणा करू शकत नाही, परंतु गावामध्ये विचारणा करत होतो तर ते आम्ही विचारलं हंडे कोणते हे कारवाई झालेले, ते म्हणतात भेसळ दुधावाले हंडे. परंतु हे पहा, एक प्लॅन्ट नाही इथं, काहीच नाही, ह्यांचं प्लॅन्टच नाही, म्हणजे दूध संकलन कुठं नाहीच आहे. ह्या अशा पद्धतीचं भेसळ हे जनतेच्या लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. तर शिवाय न्यूज पाहत राहा. उमरज क्रमांक 2 तालुका जुन्नर जिल्हा पुणे.